स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बोलणार आहोत श्री आणि स्वर्गीय जे.एन. टाटा यांच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्यापासून किंवा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीपासून एक साधारण गुंतवणूकदार, तुमच्या आमच्यासारखे साधारण साधारण गुंतवणूकदार काय धडा किंवा काय प्रेरणा घेऊ शकतात. माझं नाव परेश आहे. मी एक NISM सर्टिफाईड आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ॲडवायझर आहे. हा माझा ARN नंबर आहे 334516. पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर फार जरुरी आहे, की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही बाजारांच्या जोखमीवरती अवलंबून असते आणि कुठल्याही योजनेचे भूतकाळातील परतावे कितीही चांगले आले असले, तरी भविष्यकाळात सुद्धा असेच परतावे येत राहतील याची काही खात्री किंवा शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. तर टाटा ग्रुप हे आपल्या सगळ्यांच्या माहितीचं नाव आहे. जरी तुम्ही बिझनेस किंवा फायनान्स फील्डमध्ये नसाल, तरी टाटा ग्रुप जवळपास प्रत्येक भारतीयाला ऐकून तर नक्कीच माहिती आहे. तर हे काही आकडे कदाचित तुम्हाला माहिती नसतील. 150 वर्षापेक्षाही जुना असा हा बिझनेस ग्रुप आहे. $180 बिलियन हे त्यांचा कंपनी टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांचा सगळा रेव्हेन्यू जर आपण बेरीज केली, तर ती जवळपास $180 बिलियन हा एक खूप मोठा नंबर आहे. पूर्ण फक्त भारतात नाही, तर पूर्ण जगात. मोजकेच असे बिझनेस ग्रुप असतील ज्यांचा रेव्हेन्यू या पातळीचा आहे. जगातील 100हून अधिक देशांमध्ये आणि 6 पेक्षा जास्त कॉन्टिनेंट. कॉन्टिनेंटला आता मराठी शब्द काय म्हणतात तर उपखंड. जसं आशिया उपखंड आहे तसा. तर एवढ्या जवळपास जगात सर्व ठिकाणी त्यांचं जाळं पसरलेलं आहे, व्यवसायाचं जाळं पसरलेलं आहे. या ग्रुपमधील 26 कंपन्या अशा आहेत ज्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत, लिस्टेड. सूचीबद्ध हा शब्द आहे लिस्टेड कंपन्यांना, पण तरी आपण लिस्टेडच बोलू. जवळपास $300 बिलियन हे त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे टाटा ग्रुप कंपन्यांचं. तर सर्व दृष्टीने कुठल्याही दृष्टीने जर तुम्ही पाहिलत, तर ही एक अतिशय मोठी अशी कंपनी किंवा मोठा ग्रुप आहे. आणि टाटा ग्रुपच्या कंपन्यांनी मागच्या 20 वर्षात बाजारापेक्षाही जास्त परतावा दिलेला आहे. तर हा एक इंडेक्स आहे, निफ्टी इंडिया कॉर्पोरेट टाटा ग्रुप इंडेक्स. आणि या इंडेक्समध्ये ज्या काही कंपन्या लिस्टेड आहेत, 26 कंपन्या आपण बघितल्या. तर त्या कंपन्यांनी एप्रिल 2005 पासून जवळपास ऑगस्ट 26, 2025 पर्यंत, म्हणजे जवळपास एक 20 वर्षांपेक्षा जास्त कालावधीत किती परतावा दिलेला आहे, तर हा आहे. जवळपास 15% सरासरी वार्षिक दराने या कंपन्यांनी परतावा दिलेला आहे. जो बाजाराचा जो सरासरी परतावा आहे 13.3% त्याच्यापेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, की हा जो एवढा अवाढव्य ग्रुप आज झालेला आहे, ज्याचं मार्केट कॅपिटलायझेशन $300 बिलियन वरती आहे. त्याची सुरुवात फक्त ₹21,000 पासून झाली होती. हे झालं होतं 1868 मध्ये, जेव्हा 29 वर्षीय जमशेदजी नुसरवानजी टाटा, ज्यांना आज आपण जे.एन. टाटा किंवा जमशेदजी टाटा या नावाने ओळखतो, त्यांनी फक्त ₹21,000 गुंतवणूक करून ही कंपनी चालू केली होती. एक ट्रेडिंग कंपनी चालू केली होती. अर्थातच त्या काळी 21,000चं मूल्य फार जास्त होतं. आणि जमशेदजी टाटा जे आहेत, त्यांना भारतीय उद्योगाचे जनक किंवा भारतीय उद्योगाचे भीष्म पितामह म्हटलं जातं आणि त्याच्यात काहीही चूक नाहीये. कारण की जो त्यांचा कालखंड होता, 1860, 1870, 1880 या दशकात, अशी स्वप्न पाहणं आणि फक्त स्वप्न न पाहता त्या स्वप्नांवरती जिद्दीने काम करणं, कसोशीने काम करणं, अ, हे त्यांच्यासारखं दुसरं माझ्या मते आत्तापर्यंत कोणी झाला नसावा. कारण की हे बघा, आत्ता बिझनेस चालू करणं किंवा आत्ता एवढे मोठे-मोठे प्लॅन चालू करणं, मोठे-मोठे प्रोजेक्ट चालू करणं हे तुलनेने सोपं आहे. कारण की आता काय आहे, की भारताची अर्थव्यवस्था जरा चांगली बनलेली आहे. गुंतवणूकदार खूप आहेत. लोकांना माहिती आहे, की इकडे समजा बिझनेसमध्ये गुंतवणूक केली तर चांगले परतावे मिळतात. मात्र तुम्ही विचार करा, 1870, 1880 हा जो कालावधी होता, तेव्हा भारत भारत हा एक सार्वभौम देश सुद्धा नव्हता. सार्वभौम देश म्हणजे सॉव्हरेन नेशन. भारत ही ब्रिटिशांची एक वसाहत होती. अ, आपल्यावरती शासन किंवा आपले जे राज्यकर्ते होते, ते इंग्लंडमधून केलं जायचं. इंग्लंडची राणी किंवा इंग्लंडचा राजा, अ, यालाच भारताचं प्रमुख मानलं जायचं. अशा कालखंडात जेव्हा भारत हा एक सार्वभौम देश सुद्धा नाहीये, इथे आर्थिक परिस्थिती खूप खराब झालेली आहे. कुशल मनुष्यबळ उपलब्ध नाहीये.
चांगले इंजिनिअर्स नाहीयेत, चांगले तंत्रज्ञ नाहीयेत. अशा कालावधीमध्ये एवढी मोठी स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एवढं कसोशीने आणि झटून काम करणं, अ, हे काही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणूनच मी यांना ट्रू विजनरी म्हणेन. विजनरी या इंग्लिश शब्दाचा अर्थ होतो दूरदृष्टी असणारा, अ, किंवा मार्गदर्शक. आजकाल हा शब्द फार सहजतेने वापरला जातो. प्रत्येक दुसऱ्या माणसाला विजनरी लीडर, विजनरी मॅनेजर वगैरे, वगैरे म्हटलं जातं. मात्र या शब्दाचा जो खरा अर्थ आहे, किंवा त्या शब्दाचा जो खरा गाभा आहे, तर त्या शब्दाला किंवा त्या शब्दाच्या अर्थाच्या कसोटीवरती उतरणारे अ, जमशेदजी टाटा हे एकमेव भारतीय उद्योजक आहेत, असं माझं मत आहे. अ, तर हा त्यांचा प्रवास होता. 1869 साली त्यांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. टेक्सटाईल म्हणजे कापड उद्योग. तर हा प्रवास पण फार रंजक आहे. त्याच्यामध्ये आपण जास्त जाणार नाही या 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 व्हिडिओमध्ये. तर त्या काळी कापड उद्योगात नवनवीन प्रयोग करणं, चांगली मशिनरी बाहेरून मागवून घेणं, चांगल्या उत्तम दर्जाचं कापड तयार करणं, त्यांनी पूर्ण कापड उद्योग जो होता त्याला पूर्णपणे बदलून टाकलं. आणि त्याच्यामागे हेच कारण होतं, की जे काही करायचं ते चांगलं करायचं. ही त्यांची पहिल्यापासून सवय होती, किंवा हा त्यांचा पहिल्यापासून उद्देश होता. अजून एक चांगली सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या उद्योगामध्ये जे कामगार होते, काम करणारे, तर त्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी किंवा त्यांच्या आरोग्यासाठी त्यांनी फार काही चांगल्या-चांगल्या योजना पुढे आणल्या. कामगारांना अ, मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून त्यांनी त्यांच्या कारखान्यामध्येच मोफत आरोग्य सेवा सुरू केली होती. त्यांचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून प्रॉव्हिडंट फंड त्यांनी चालू केला होता. कुठे काही अपघात झाला तर एखादा जायबंदी झाला किंवा अ, अ, तर त्याच्या म मदतीसाठी त्यांनी इन्शुरन्ससारख्या काही सुविधा आणल्या होत्या. आणि हे त्या काळी करणारे हे ते एकमेव उद्योजक होते. अ, आणि त्या काळात हे एवढं दूरदर्शीपणा ठेवणं किंवा आपल्या विषयी एवढी आपुलकी दाखवणं, अ, हे फारच दुर्मिळ होतं. आता सुद्धा दुर्मिळ आहे. पण आता थोडेफार काहीतरी कायदे आलेले आहेत, त्यामुळे निदान त्यांना कागदावरती तरी आजकालच्या उद्योजकांना दाखवावं लागतं, की ते काहीतरी काळजी घेत आहेत. मात्र त्या काळात कुठलेही कायदे नसताना, अ, कोणाचाही धाक नसताना, स्वयंस्फूर्तीने या अशा योजना आणणं, अ, हे खरोखर एखाद्या माणसाच्या स्वभावाची साक्ष देतात. तर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळपास 1880 ते 1904 साली त्यांचं निधन झालं. तर या आयुष्याच्या शेवटच्या 20 ते 25 वर्षात त्यांची 3 मोठी स्वप्न होती. दुर्दैवाने ती त्यांच्या अ, आयुष्यात पूर्ण होऊ शकली नाहीत. मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील बाकी माणसांनी आणि त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची ती स्वप्न अ, अ, प्रत्यक्षात आणली. तर त्यांचं पहिलं स्वप्न हे होतं, की भारतात एक चांगली स्टील बनवणारी कंपनी चालू झाली पाहिजे. आणि शेवटी टाटा स्टील त्यांनी याच्यावरती त्यांनी या तिन्ही स्वप्नावरती कसोशीने काम केलं होतं शेवटचे 20-25 वर्ष. तर टाटा स्टील शेवटी 1912 मध्ये ही कंपनी चालू झाली. त्यांचं दुसरं स्वप्न होतं, की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे जलऊर्जा. पाण्यापासून जी वीज तयार केली जाते. तर हे पण त्यांचं एक स्वप्न होतं. आणि ते पूर्ण झालं 1910 मध्ये टाटा पॉवर या कंपनीचा जेव्हा जन्म झाला. तिसरं त्यांचं स्वप्न होतं, की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं भारतात विद्यापीठ व्हावं. सायन्स म्हणजे विज्ञानाविषयी भारतीयांना ज्ञान देणारं. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही 1909 मध्ये सुरू झाली, त्यांच्या निधनाच्या 5 वर्षांनी. आता ही एक फार इंटरेस्टिंग घटना म्हणता येईल. तर जेव्हा अ, अ, जमशेदजी टाटा 1890च्या दशकामध्ये स्टील कंपनी भारतात स्टील कंपनी बनवण्याचं प्लॅनिंग करत होते. तेव्हा इथे भारतीय जे रेल्वे जे भारतातील रेल्वेचं जाळं हे ब्रिटिशांची देणगी आहे. देणगी नाही, ती त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी बनवलेली, पण तरी ठीक आहे, त्यांना ते श्रेय देता येईल. तर फ्रेडरिक अपकॉट नावाचे जे चीफ कमिशनर होते, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. आणि त्या काळी जे स्टील उत्पादन व्हायचं त्यातला बराचसा भाग हा रेल्वे मार्ग बनवण्यासाठीच वापरला जायचा.
तर या महाशयानी जेव्हा ऐकलं की जमशेदजी टाटा भारतात एक स्टील उत्पादनाचा कारखाना बनवत आहेत, तर त्यांनी त्याची अक्षरशः टिंगल उडवली, हेटाळणी केली म्हणणं सुद्धा चूक चूक होणार नाही. तर हे त्यांचे उद्गार होते, हे इंग्लिशमधले उद्गार आहेत. त्यांचा मी तुम्हाला मराठी अर्थ थोडाफार जेवढा सांगता येईल तेवढा सांगेन. तर पहिला त्यांना प्रश्न पडला, की काय तुम्ही खरंच म्हणताय, की टाटा हे काय भारतात स्टील बनवणार आहेत, ते पण ब्रिटिश मानकांच्या अ, अ, कसोटीवरती उतरणारं? हा त्यांनी प्रश्न विचारला. अच्छा असं आहे. जर त्यांनी हे स्टील बनवलं, तर मी प्रॉमिस करतो, की मी त्यांनी बनवलेल्या स्टीलचे प्रत्येक तुकडे मी चावून खाईन. म्हणजे त्यांचा अर्थ काय होता, की एकतर हे अशक्य आहे किंवा समजा ते जर त्यांनी बनवलं स्टील, तर ते एवढ्या खालच्या पातळीचं किंवा कमी क्वालिटीचं असेल, तर एखादा माणूस सुद्धा ते स्टील चावून खाऊ शकेल. हे त्यांचे उद्गार होते आणि हे रेकॉर्डवरती आहेत. म्हणजे त्या काळचे जे सरकारी दस्तावेज आहेत त्याच्यातनं हे घेतलेले आहेत. आणि हे बघा शेवटी काय झालं 1912 मध्ये ही फार महत्त्वाची इमेज आहे किंवा हा जो फोटोग्राफ आहे हा फार महत्त्वाचा आहे. हा स्टीलचा पहिला तुकडा टाटा स्टीलच्या सागची कारखान्यातून निर्माण झालेला. तर हे बघा त्या काळी जे ब्रिटिश लोक भारतात होते, बऱ्याचशा लोकांची भारतीयांविषयी अ, जो दृष्टिकोन होता किंवा भारतीयांशी त्यांचं जे वर्तन होतं ते फारच अ, अ, तुच्छता किंवा हीन दर्जाचं होतं. ते भारतीयांना कमी दर्जाचे लोकं समजायचे आणि हे सगळेच असे नव्हते. मात्र बरेचसे जे इंग्रज भारतात होते, इंग्रज अधिकारी म्हणा किंवा इंग्रज जे आर्मी किंवा नेव्ही यासारख्या अ, अ, संरक्षण दलांमध्ये उच्च पदावरती होते. त्यांचं त्यांची वागणूक किंवा त्यांचं वर्तन किंवा त्यांचा जो दृष्टिकोन होता भारतीयांविषयी बघण्याचा तो हा असाच होता. मात्र जे.एन. टाटानी या सगळ्या अ, 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 तुच्छतापूर्वक वर्तणुकीला आपल्या कामातूनच चोख उत्तर दिलं. ज्याने कोणी त्यांच्या क्षमतेवरती संशय घेतला होता किंवा त्यांच्या अ, स्वप्नांना हेटाळलं होतं, त्यांना आपल्या कामातूनच उत्तर दिलं. जरी त्यांनी स्वतः दिलं नसेल, तरी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी किंवा त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कसोशीने काम करून त्या सगळ्या संशयाला मूठमती दिली गेली. तर आज सुद्धा टाटा ग्रुप एक व्हॅल्यू ड्रिव्हन ऑर्गनायझेशन आहे. व्हॅल्यू म्हणजे काय? एक सिद्धांत. सिद्धांत त्यांचे काही सिद्धांत आहेत आणि हे जे 5 सिद्धांत आहेत ते जमशेदजी टाटा यांनीच अ, अ, घालून दिलेले आहेत आणि शक्यतो याच सिद्धांतांना अनुसरून टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपन्या आजही काम करण्याचा प्रयत्न करतात. तर हे 5 सिद्धांत आहेत इंटिग्रिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, एक्सलन्स, पायोनिअरिंग आणि युनिटी. तुम्ही हा व्हिडिओ इथे पॉज करू शकता आणि हे सिद्धांत जरा नीट वाचून घ्या. तर हे झालं एकदम संक्षिप्त रूपामध्ये श्री जे.एन. टाटा यांच्या जीवन प्रवासाबद्दल. तर त्यांच्या या जीवन प्रवासावरून आपल्यासारखे सर्वसाधारण गुंतवणूकदार काय शिकू शकतात? तर पहिली गोष्ट म्हणजे ग्रेट फॉर्च्यून्स बिगिन विथ स्मॉल स्टेप्स. हे आज जे तुम्ही $300 बिलियन साम्राज्य बघताय, त्याची सुरुवात झाली होती फक्त ₹21,000 मध्ये 1868 साली. त्यावेळेला ते फक्त 21,000 नव्हते, मात्र तुम्ही विचार करा ते तेव्हा जे त्यांनी 21,000 ची गुंतवणूक केलेली, ती गुंतवणूक आज त्याचं बाजार मूल्य $300 बिलियन म्हणजे जर मी याला रुपीज करोडमध्ये जर सांगायला गेलो, तर तो आकडा एवढा मोठा होईल, की तो बोलता सुद्धा येणार नाही. तर तुम्हाला सुद्धा जर चांगली संपत्ती निर्मिती करायची असेल, तर तुम्ही छोट्या-छोट्या पावलांनी सुरुवात करा. आज तुम्ही फक्त ₹500 मध्ये सिप चालू करू शकता. बऱ्याचशा म्युच्युअल फंड योजना अशा आहेत ज्याच्यात तुम्ही ₹150 सुद्धा सिप चालू करू शकता. म्हणजे तुम्हाला फक्त महिन्याचे ₹500 किंवा ₹250 गुंतवायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे लाँग टर्म ओरिएंटेशन. याच चॅनलवरती मी अजून एक व्हिडिओ बनवला होता. ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं, की इक्विटीमध्ये तुम्हाला एक दीर्घकालीन पल्ला ठेवणं का जरुरी आहे गुंतवणुकीचा आणि इक्विटी हा जो ॲसेट क्लास आहे त्याला दीर्घकालीन ॲसेट क्लास का म्हटलं जातं? तर त्याचं कारण हेच आहे बघा. जमशेदजी टाटा आपल्या आयुष्यात एवढे झटले. शेवटची जवळपास 20-25 वर्ष त्यांनी आपल्या जे 3 स्वप्न होते पूर्णपणे त्या स्वप्नांसाठी स्वतःला झोकून दिलेलं. मात्र तरीही ती स्वप्न पूर्ण व्हायला त्यांच्या निधनानंतर सुद्धा काही कालावधी जावा लागला आणि आज एवढ्या वर्षांनी जवळपास 150 वर्षांनी त्यांच्या स्वप्नाला फळ आलेलं आहे. तर हेच कारण आहे, की इक्विटीला लाँग टर्म ॲसेट क्लास का म्हटलं जातं? कारण की जेव्हा तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही एका बिझनेसमध्ये, एका व्यवसायामध्ये हिस्सेदारक बनतात आणि तो व्यवसाय वाढायला वेळ लागतो आणि तेवढा तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्ट इन गुड कंपनीज. तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत गुंतवणूक करता, तेव्हा तुमचा पैसा एका चांगल्या कंपनीत जायला पाहिजे. याचा अर्थ काय? ओन्ली क्वालिटी बिझनेसेस रन ट्रान्सपॅरंटली अँड एथिकली बाय कॉम्पिटंट मॅनेजमेंट विल जनरेट वेल्थ ओव्हर अ लाँग होरायझन. जर तुम्हाला शेअर बाजारात पैसे बनवायचे असतील, चांगले पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला चांगल्या कंपन्यांमध्ये जे चांगले लोकं आहेत, कंपनी सुद्धा चांगली पाहिजे. कंपनी चालवणारे लोकं सुद्धा चांगले पाहिजेत आणि ती ती कंपनी ज्या बिझनेसमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये ते सुद्धा चांगलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी जुळून आल्या आणि जर तुम्ही दीर्घकालीन पल्ला ठेवला, तरच तुम्हाला गुंतवणुकीत यश येणार. जर तुम्ही एखाद्या कुठल्याही फालतू कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलीत कोणाच्या सांगण्यावरून, काही अभ्यास न करता, तर त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता फार कमी असते. आणि एक सांगायचं गेलं तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगवरती मी या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे. तर ही बेसिकली व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग फिलॉसॉफी आहे, की ह्या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अजून एक महत्त्वाचा धडा आपण त्यांच्या जीवनापासून घेऊ शकतो आणि हा जो धडा आहे तो फार महत्त्वाचा आहे माझ्या मते. फक्त गुंतवणुकीच्या क्षेत्रात नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये. मी यांच्या जीवनावरती आणि त्यांनी केलेल्या कामावरती बरंच काही वाचलेलं आहे. सगळंच जर सांगत बसलो तर हा व्हिडिओ आता 2 तासाच्या वरती जाईल, त्यामुळे जास्त सांगू शकत नाही. मात्र जर तुम्ही मला विचारलत, की स्वर्गीय जे.एन. टाटा यांची सर्वात मोठी खासियत काय होती? किंवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं सर्वात अ, अ, चांगलं असं त्यांच्याकडून घेण्यासारखं काय होतं? तर त्यांची जी इच्छा किंवा उर्मी जो उर्मी हाच शब्द चांगला आहे, की त्यांना जी उर्मी होती, की आपण चांगल्या लोकांबरोबर जोडलं गेलं पाहिजे, आपल्याबरोबर चांगल्या लोकांनी काम करावं. ही जी त्यांची उर्मी होती, ही त्यांच्या प्रत्येक कामातून त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती दिसून येते. आणि ही उर्मी फार कमी लोकांकडे असते. स्पेशली जेव्हा एखादा माणूस खूप मोठा बनतो, ज्याच्याकडे खूप पैसा येतो, तेव्हा त्याला काहीच गरज नसते. आता एवढे पैसे कमवलेले आहेत, आपल्याला काय करायचंय? ठीक आहे, चांगली लोकं जाऊ देत, आपल्याला काय करायचंय? मात्र हे त्यांनी कधी केलं नाही. 2-3 उदाहरणं आहेत, ती इथे लिहिलेली आहेत. जेव्हा ते स्टील कारखाना भारतात बनवायचं ठरवत होते. आता बघा 1890-1895 या सालीमध्ये जमशेदजी टाटा हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये पैकी एक होते. म्हणजे त्यांच्याकडे त्यावेळेस ज्या काही अत्याधुनिक सुविधा होत्या, त्या सगळ्या त्यांच्याकडे होत्या. त्यांना पाहिजे असतं तर त्यांनी अ, पेपरमध्ये जाहिरात दिली असती, की मी स्टील कारखाना बनवत आहे. तुम्ही जर या क्षेत्रातले एक्सपर्ट असाल, तर तुम्ही माझ्याकडे आपला बायोडेटा पाठवा या पत्त्यावरती. त्यांनी US, युरोप, UK या देशांमधल्या वर्तमानपत्रांमध्ये अशा जाहिराती आरामात देऊ शकले असते आणि लोकं कदाचित त्यांना मिळाले पण असते. पण विचार करा, हा माणूस 1902 साली चांगले लोकं पाहिजेत, आपल्याबरोबर चांगल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे म्हणून ते अमेरिकेत गेले 1902 मध्ये. तिथे जाऊन त्यांनी कमीत कमी 10 ते 12 वेगवेगळ्या अमेरिकेच्या राज्यांमध्ये प्रवास केला. लोकांना भेटून घेतलं. कमीत कमी 100-150 लोकांना त्यांनी भेटून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांना 2 असे एक्सपर्ट्स मिळाले, जुलियन केनेडी आणि सी.एम. वेल्ड. हे त्यावेळचे स्टील मेकिंग किंवा धातू विज्ञान, मेटलर्जी ज्याला म्हणतात, त्याच्यातले जगातल्या उत्तमोत्तम एक्सपर्टपैकी ते एक होते आणि या दोघांना त्यांनी कन्व्हिन्स केलं, की तुम्ही भारतात या. त्या काळी एखाद्या पाश्चात्य देशातला माणूस भारतात येणं ही फार मोठी घटना होती. कारण की भारतात येणं तिकडे त्यावेळेला एकदम फारच कमीपणाचं समजलं जायचं. अशा वेळेला त्यांनी अमेरिकेत जाऊन या एवढ्या मोठ्या एक्सपर्ट लोकांना कन्व्हिन्स करून ते भारतात घेऊन आले. का? कारण की आपण जो कारखाना करतोय, तो चांगल्या प्रतीचा व्हावा. तिथलं जे उत्पादन असेल ते चांगल्या क्वालिटीचं असावं, ही त्यांची पहिल्यापासून इच्छा होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे मित्रपरिवार होता किंवा जे मेंटर्स म्हणजे मार्गदर्शक. तर त्यातली काही नावं इथे लिहिलेली आहेत. स्वामी विवेकानंद, अ, लॉर्ड रे. लॉर्ड रे हे मुंबईचे, पण त्यावेळेला बॉम्बे म्हटलं जायचं. मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते माझ्या मते. तर त्यांनी जमशेदजी टाटांना उत्तेजना दिली, की एक चांगल्या दर्जाची शैक्षणिक संस्था भारतात उभी राहावी. तर त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सुरू केली आणि फिरोजशाह मेहता हे एक फार मोठी हस्ती म्हणावी लागेल मुंबईतली त्या काळी. मुंबई शहराला त्यांनी मुंबई शहराच्या वाढीमध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे फिरोजशाह मेहतांचं. आजसुद्धा त्यांचा पुतळा, जे CST स्टेशन आहे किंवा मुंबई म्युनिसिपालिटीची भव्य इमारत आहे. त्याच्या समोर जो चौकात पुतळा लावलेला आहे तो फिरोजशाह मेहतांचा आहे.
तर फिरोजशाह मेहता यांच्याशी त्यांचे जे अ, बोलणी व्हायची किंवा विचारांचं आदान-प्रदान व्हायचं. तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या जे राजकारण किंवा समाजकारण याच्याविषयी त्यांची जी मतं होती किंवा भारताविषयी त्यांचं जे मत होतं किंवा मुंबईविषयी त्यांचं जे मत होतं, मुंबई या शहराविषयी त्यांचं जे मत होतं, त्यांच्यावरून त्यांच्याकडून सुद्धा जमशेदजींना फार मोठी प्रेरणा मिळाली. तर सारांश काय आहे या सगळ्या अ, व्हिडिओचा? तर पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही कंपनीत गुंतवणूक करता, तर तुम्ही इन्व्हेस्ट इन गुड कंपनीज विथ स्ट्रॉंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड अ ट्रॅक रेकॉर्ड ऑफ क्वालिटी. हे नॉन निगोशिएबल आहे. जर तुम्हाला शेअर बाजारामध्ये पैसा कमवायचा असेल, तर तुम्हाला चांगल्या कंपन्यांमध्ये ज्या चांगली कामं करतायत आणि ज्या कंपन्या चांगले लोकं चालवतायत, अशाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. अशाच कंपन्यांमधील गुंतवणूक ही फलदायी असते. बाकी कुठल्याही कंपन्यांमध्ये जिथे जे प्रमोटर म्हणजे कंपनीचे मालक, त्या कंपनीच्या मालकांची पार्श्वभूमी चांगली नाहीये, त्यांनी मागे लोकांना फसवलेलं आहे, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये. हे बघा, जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या कष्टाचा पैसा बाजारात गुंतवत असता, तर तुमच्या पैशाने काही चांगलं घडलं पाहिजे. तुमच्या पैशानी समजा एखाद्या अ, ग- अ, गुंड गुंड प्रवृत्तीच्या माणसांना उत्तेजना मिळत असेल, तर ती गुंतवणूक चांगली नाही. भलेही तुम्हाला त्याच्यावरती चांगला परतावा मिळेल, कदाचित शक्यतो मिळणार नाही. मात्र तरीही काही थोड्या कालावधीसाठी जरी चांगला परतावा मिळाला, तरी जेव्हा तुम्ही स्वतःचे पैसे गुंतवता, ते पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले गेले पाहिजेत आणि त्या पैशांचा योग्य प्रकारे आणि चांगल्या कारणासाठी उपयोग व्हायला हवा. ही आपली धारणा हवी. कारण की उगाचच आणि हे गुंड लोक असतात. आता बघा, तसं बघायला गेलं, जर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हे जे गुंड लोक आहेत, त्यांच्यामध्ये आणि रस्त्यावरच्या गावगुंडांमध्ये तसं बघायला तर काही फारसा फरक नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की आजही फक्त भारतामध्ये नाही तर जगात सगळीकडे हे अशा गुंड प्रवृत्तीचे लोक स्टॉक मार्केटमध्ये आहेत. त्यांच्या कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये आहेत. ते गुंतवणूकदाराचा पैसा घेऊन त्याची अफरातफर करणं, कुठेतरी दुसरीकडेच गुंतवणं किंवा पैसा कंपनीतून बाहेर काढून स्वतःच्या पर्सनल बँक अकाउंटमध्ये वळवणं. अ, या अशा गोष्टी करतात. उघडकीस येत राहतात. त्यांना शिक्षा होतात, नाही होतात, तर दुसरी गोष्ट आहे. मात्र जेव्हा तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करता, तर तुमचा पैसा हा चांगल्या कंपनीत गुंतवला जावा आणि जी कंपनी चांगलं काम करते आणि जे कंपनी चालवणारे लोकं चांगले आहेत, अशाच ठिकाणी तो पैसा गुंतवला जावा. तरच त्या पैशाला चांगला परतावा मिळेल, अशी माझी धारणा आहे. आणि जे व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी आहे, ही सुद्धा तेच सांगते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असोसिएट विथ ओन्ली द राइट पीपल इन युअर इन्व्हेस्टमेंट जर्नी. म्हणजे जे जी.एन. टाटानी आपल्या पूर्ण आयुष्यात केलं, की चांगल्या लोकांशी जोडली जाण्याची त्यांची जी उर्मी होती, तर तुम्हाला तुमच्या वागणुकीत सुद्धा तीच उर्मी आणावी लागेल. कारण की जेव्हा तुम्ही एक अननुभवी गुंतवणूकदार असता आणि या फील्डमध्ये, या क्षेत्रामध्ये फ्रॉड लोकांची कमी नाहीये. म्हणजे ते दुर्दैव आहे. ते फक्त भारतात नाही, ते पूर्ण जगात ही गोष्ट लागू आहे. की जेव्हा एखादा नवीन किंवा अननुभवी गुंतवणूकदार बाजारात गुंतवणूक करायला बघतो, तर तुमचं जे अज्ञान असतं त्याचा फायदा उठवणारे खूप लोक आहेत. आज भारतामध्ये जे काही स्कॅम्स होत आहेत, स्टॉक मार्केट स्कॅम्स, त्याच्यातले बरेचसे स्कॅम हे असेच होतात, की कुठला नवीन गुंतवणूकदार आला, तर ऑटोमॅटिकली तर तुम्हाला कुठल्यातरी एका WhatsApp ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. त्याच्यानंतर त्या WhatsApp ग्रुपमध्ये टिप्स यायला लागतील, या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करा. एका आठवड्यात दुप्पट पैसा मिळेल, 1 महिन्यात तिप्पट, चौपट पैसा मिळेल. आणि लोकं गुंतवत पण जातात. हे बघा, या ज्या कंपन्या असतात त्यांना ऑपरेटर स्टॉक म्हणतात. ही मार्केटची टर्मिनॉलॉजी. ऑपरेटर स्टॉक म्हणजे काय? त्या कंपन्यांची काही क्वालिटी नसते. कित्येक कंपन्या तर अक्षरशः भंगारात निघालेल्या असतात. मात्र लोकांचे पैसे अशा कंपन्यात गुंतवणूक करून त्या कंपन्यांचे भाव वाढवून काही लोकं असतात, वाईट प्रवृत्तीची लोकं असतात, ते आपला फायदा करून घ्यायला बघत असतात. तर या अशा सर्कल्समध्ये किंवा फ्रेंड सर्कल म्हणा किंवा गुंतवणूकदार सल्लागार म्हणा किंवा ब्रोकर्स म्हणा, अशा सर्कलमध्ये तुम्ही जाऊ नये. कुठल्याही फालतू WhatsApp ग्रुप किंवा Facebook ग्रुप अशांना तुम्ही जॉइन होऊ नका. तुम्ही जेव्हा शेअर बाजारात पैसा गुंतवता, तेव्हा ज्या कंपनीत तुम्ही पैसा गुंतवत आहात, त्या कंपनीची पार्श्वभूमी काय आहे? त्या कंपनीच्या अ, मालकांची पार्श्वभूमी काय आहे? ते कंपनी चालवणारे लोक कोण आहेत? याची एक खातरजमा करून घेणं हे फार जरुरी आहे. जर तुम्ही म्युच्युअल फंडांच्या द्वारे जात असाल, तर हे कामं शक्यतो तुम्हाला करावी लागत नाहीत. फंड मॅनेजरच ही कामं करतात किंवा त्यांनी ही कामं करावीत अशी अपेक्षा असते. पण तरीही तुम्ही एक सावधता बाळगणं जरुरी आहे.
आणि त्यामुळेच गुंतवणुकीच्या क्षेत्रात सावध राहणं फार जरुरी आहे. फायनली वेल्थ इज जनरेटेड ओन्ली ओव्हर अ लाँग होरायझन. म्हणजे तुम्ही जेव्हा शेअर बाजारात गुंतवणूक करता, ते तर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असणं फार जरुरी आहे. अ, फक्त चांगल्या गुणवत्तेच्या कंपन्यांमध्ये, चांगल्या गुणवत्तेच्या लोकांमध्ये आणि चांगल्या गुणवत्तेच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिस बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा आणि पेशन्स ठेवा. एकदा तुमची खात्री पटली आणि हे म्युच्युअल फंड योजनेसाठी सुद्धा लागू आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या योजनेमध्ये गुंतवणूक करता, त्याच्या आधी तुम्ही पूर्ण अभ्यास करणं जरुरी आहे, की या योजनेची जी गुंतवणूक रणनीती आहे, त्यांचं जे गुंतवणुकीचं फ्रेमवर्क आहे, ते कसं आहे? त्यांचा याच्या आधीचा जो परफॉर्मन्स आहे, तो कसा राहिलेला आहे आणि एकदा तुमची खात्री पटली, की एखादी योजना चांगली आहे, तर मग त्याच्यात गुंतवणूक करा आणि मग थोडा पेशन्स ठेवा. उगाचच 5-6 महिन्यात पैसे काढून घेणं, 1 वर्षात पैसे काढून घेणं असं करू नये. जर तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये किंवा चांगल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे, तर एका दीर्घ कालानंतर त्याला चांगला परतावा मिळण्याची शक्यता फार जास्त आहे. खात्री कोणीही देऊ शकत नाही. मात्र जर तुम्ही अभ्यास करून या क्षेत्रात आलात, तर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे. तर ही सगळी जी माहिती होती ती टाटा कंपनीच्या वेबसाईटवरनं पण घेतली होती. मात्र बाकीची जी काही माहिती आहे ती या 2 पुस्तकांमध्ये अत्यंत चांगली पुस्तकं आहेत. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल की स्वर्गीय जे.एन. टाटा यांच्या जीवनाबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल जास्त तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल, तर ही 2 पुस्तकं तुम्ही वाचावी. अ, जर तुम्ही नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल, तर तुम्ही मला या नंबरवरती WhatsApp नंबरवरती संपर्क करू शकता. 9757309269. मी तुमच्या गुंतवणुकीच्या जोखमीच्या क्षमतेनुसार आणि गुंतवणुकीच्या कालावधी आणि गुंतवणुकीचा उद्देश याच्यानुसार तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड योजना नक्कीच सुचवू शकेन. उजव्या बाजूला एक क्यूआर कोड दिला आहे, तो तुम्ही स्कॅन करून आपल्या फोनमध्ये एक ॲप डाउनलोड करू शकता. या ॲपद्वारे तुम्ही ऑनलाईन म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. अ, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा असेच बरेचसे एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण या चॅनलवरती बनवणार आहोत. धन्यवाद.